गेल्या 2 दिवसांपासून ऑपरेशन टायगरवरून चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। तर ऑपरेशन टायगर नक्की होणार असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय। पाहूया। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। ज्याच्यावर ते आम्हाला बोलतात तर ते त्यांचं दुःख आमच्याजवळ पण ते सांगत असतात। आता हे कधी व्हायचं काय व्हायचं ते आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील। 2 दिवसांपासून ऑपरेशन टायगरवरून दावे सुरू झाले। त्यातच बुधवारी शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांची बैठक घेतल्याचीही चर्चा सुरू झाली, ज्यात एका वर्तमानपत्राच्या बातमीत सावंतांचंही नाव आल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय। आणि आता अरविंद सावंतांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं। मातोश्रीवर ठाकरे आणि अरविंद सावंतांमध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र बैठकीचा हा विषय नव्हता असं म्हणत उलट उद्धव ठाकरेंनी माझं कौतुक केल्याचं अरविंद सावंत म्हणाले। मला वाटत नाही एक शब्द सुद्धा किंबहुना त्यांनी माझं कौतुक केलं, मला अभिनंदन केलं, हा वेगळा विषय आहे। पण या विषयावर चर्चाच नव्हती। बैठक आमची वेगळ्या शिवसेनेच्या आणि भारतीय कामगार सेनेच्या कारभाराबद्दल बैठक होती। आणि तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना, मी दैनंदिन येतो ना मुंबईत असल्यानंतर माझं दैनंदिन मातोश्रीवर माझी भेट असते। एखादा वेगळा विषय असला तर असं कुठलाही विषय त्यांनी फार गांभीर्यानं घेतलं आणि असं काहीतरी झालंय, त्यांचा विश्वास आहे, मातोश्रीचा ठाम विश्वास आहे। त्यामुळे असल्या गोष्टीची पुन्हा चर्चा करण्याची गरज वाटली नाही। स्वतः एकनाथ शिंदेंनी आपण ठाकरेंच्या खासदारांची बैठक घेतलेली नाही असं सांगितलं। त्याचवेळी ऑपरेशन टायगर होणार आणि त्याची वेळही शिंदे ठरवणार असं सांगून ठाकरेंच्या गोटात मंत्री प्रतापराव जाधवांनी खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। उभाटा गटामधले खासदारच नाही तर बरेचसे आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत की त्या लोकांच्या ज्या आमच्या तक्रारी होत्या त्या काळामध्ये जवळपास त्याच त्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला नेत्यांची भेट होत नाही, नेता आमच्याशी कोणी संवाद साधत नाही। नेहमी ज्याच्यावर ते आम्हाला बोलतात तर ते त्यांचं दुःख आमच्याजवळ पण ते सांगत असतात। आता हे कधी व्हायचं काय व्हायचं ते आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील। आणि म्हणून नक्की ऑपरेशन जूनच्या अगोदर संपूर्ण पक्षातील खासदार जे उभाटाचे ते तुमच्याकडे येतील असं एक चर्चा चालू आहे। त्याच्या अगोदर म्हणल्यापेक्षा कधीही ते येतील। मी तुम्हाला सांगितलं की हे आमचे एकनाथराव शिंदे साहेब ठरवतील की तो कार्यक्रम कोण्या दिवशी ठरवायचा। 1 एप्रिलला शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत स्नेहभोजन ठेवलं होतं। त्या स्नेहभोजनाला संजय देशमुख, नागेश आष्टीकर या 2 खासदारांनी हजेरी लावली। त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। आता ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत सुरा खुपसला त्यांच्या घरी जेवायचं का याचा विचार करावा अशी टीका करत सावंतांनी स्वतःच्या पक्षाच्या खासदारांचा समाचार घेतला। काही म्हणजे आपण काही केलंच नाही तर डर कसला आहे। आणि आम्ही मीडिया किंवा आमचा सोशल मीडिया असो किंवा कोणी असो आता तिथं कोणी ना कोणतरी फोटो काढतं। असं नाही आहे की काय लपून गेलोय का काय कोणा पाप ठेवून मनात गेलोय का काय गेलोय। सहज गेलो जेवायला आणि त्याला विश केलं तर मी त्याच्यासोबत फोटो काढणारच, त्यात काय विषय आहे। आणि मला नाही वाटत त्यात काही गैर आहे। आणि कारण कसं आहे की काही डोक्यातच नाही आहे, काही बोलणं चर्चाच झाली नाही आहे किंवा काही विषयच नाही आहे तर काय त्याला म्हणजे लपून चोरून करायचं। तर मला आता एक सांगा तुम्ही, हे ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलताय हे कधीपासून चालू आहे? हे साधारण कधीपासून चालू आहे? ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आले त्याच्यात 2ऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे। मुळात असं आहे की ते व्यक्तिशः त्यांनी ठरवलं पाहिजे। खरं तर त्यांना सांगण्याची पाळी येतं का माने आपल्याला कळतं। मुद्दा असा आहे की त्या व्यक्तींबद्दल आमचं काही भाजपचे आणि काँग्रेसची लोक बोलवत असतील, आणखी कुणी बोलवत असतील, कुणी कुठं जावं हे ज्याला त्याला कळायला पाहिजे। मुद्दा एवढाच आहे की ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसून गेले त्यांच्या घरी भोजन करायचं का हे प्रत्येकाने। ठाकरेंचे खासदार अस्वस्थ असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विरोधी पक्षातल्या खासदारांना निधी मिळत नसल्यानं मतदारसंघातील कामं थांबतील। निधीचं कारण स्वतः ठाकरेंचे खासदारही सांगतात। पण त्यामुळे फुटीची वेळ येणार का? आमदारांनंतर पुढचा नंबर खासदारांचा आहे का? हे वेळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव